नमस्कार. तारांगणमध्ये आपलं सहर्ष स्वागत. दरवेळीच एखाद्या नवीन व्यक्तिमत्वाबरोबर मी गप्पा मारायला येतो. आज असंच एक व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे, ज्यांना तुम्ही खूप चांगलं ओळखता, ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता. स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेला 500 भाग नुकतेच पूर्ण झालेत आणि त्याच्यानिमित्त आज मी चित्रनगरीतील या मालिकेच्या सेटवर आलो आहे आणि साक्षात डॉक्टर अमोल कोल्हे माझ्यासोबत आहेत. डॉक्टर नमस्कार. खूप महत्त्वाचा टप्पा आहे, कारण तुम्ही गेल्या 10 वर्षापासून इतिहासाचं एक मोठं दालन प्रेक्षकांसमोर खुलं केलं आहे आणि आम्ही त्याचा आनंद घेतो आहे. तर हा 500 भागांचा टप्पा पूर्ण करणं सोपं काम नव्हतं, खूप मोठं काम होतं. तर पहिल्यांदा त्याच्याबद्दल सांगा, तो आनंद किती महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी? नाही, नक्कीच हा मंदारजी फार महत्त्वाची गोष्ट होती, कारण छत्रपती शिवाजी महाराजांवर मालिका आली होती, छत्रपती संभाजी महाराजांवर मालिका आपण केलेली होती, पण या दोन्ही छत्रपतींना घडवणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचं चरित्र, त्यांचं व्यक्तिमत्व हे पुढच्या पिढीपर्यंत यावं अशी एक भावना मनात होती आणि त्यातून स्वराज्य जननी जिजामाता मालिकेची सुरुवात झाली. बरोबर. सगळ्यात आधी सोनी मराठी वाहिनीचं मी मनापासून आभार मानेन की अशा विषयाला त्यांनी पाठिंबा दिला आणि भरभरून प्रत्येक वेळी ते खंबीरपणे पाठीशी उभे राहिले या मालिकेच्या. आणि आता 500 भाग पूर्ण होत असताना अनेकांना सुरुवातीला प्रश्न पडला होता की महाराजांची मालिका बघितली, संभाजी महाराजांची मालिका बघितली, आता नेमकं वेगळं काय बघायला मिळतं. बरोबर. पण आज 500 भाग पूर्ण होत आहेत, त्यामुळे नक्कीच यात वेगळे पण आहे. हे जे अष्टपैलुत्व आहे या सगळ्या व्यक्तिमत्वांचं, त्याचा कुठेतरी धांडोळा घेण्याचा प्रयत्न आपण सातत्यानं करत असतो. आणि हा गौरवशाली इतिहास मनोरंजनात्मक पद्धतीनं समोर मांडत असताना हे केवळ मनोरंजन राहत नाही, तर हा पुढच्या पिढीवरचा एक संस्कार होऊन जातो. बरोबर. आणि या पद्धतीनं मालिकेची वाटचाल चालली, ही खरंच अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. आणि ही खरं यावेळची कसोटी म्हणजे सर्वांनाच कल्पना असेल, मध्यंतरीच्या काळात करोना आला, सगळं आपलं शूटिंग ठप्प झालं, सगळ्यांना घरात बसावं लागलं, पुन्हा उभारी द्यावी लागली. त्या काळातून तुम्ही हे कसं पुन्हा सगळं उभा केलं? हा नक्कीच सोपा मार्ग नव्हता. नाही, कोरोनाचा काळ हा नक्कीच अवघड होता आणि त्यातही ऐतिहासिक मालिका करत असताना इतर ठिकाणी जाऊन शूट करणं ही सुद्धा सोपी गोष्ट नव्हती. पण महाराष्ट्र सरकारनं सुरुवातीला ज्या गाईडलाईन्स घालून दिल्या होत्या, म्हणजे मिशन बिगिन अगेनच्या वेळीपासून, तर तेव्हापासून जे प्रोटोकॉल्स होते ते आपल्या सेटवर खूप कटाक्षानं पाळले गेले आणि त्यामुळे केवळ अपवादात्मक 2 केसेस वगळल्या तर संपूर्ण कोविडच्या काळामध्ये तुम्हाला जिजामाताच्या सेटवर कुठेही कोविडची केस आढळली नाही. हा एक महत्त्वाचा हे गोष्ट झाली. आणि थोडासा त्याचा अंदाज हा आधीपासून असल्यामुळे कोविडच्या काळात सुद्धा एकही भाग बंद न झालेली स्वराज्य जननी जिजामाता ही मालिका आहे. त्यामुळे कुठेही थांबावं लागलं नाही आणि पुन्हा उसळी घेणं आपण भूमिकाच ती करतो आहोत, आपण व्यक्तिमत्वच ती साकारतो आहोत. त्यांनी काही गोष्टी खऱ्या आयुष्यातच उसळी घेतलेली आहे. त्यामुळे मधल्या काळात उमरगावला जाऊन करावं लागलेलं शूट आणि पुन्हा महाराष्ट्रामध्ये चित्रीकरणाला परवानगी मिळाल्यानंतर महाराष्ट्रात येऊन शूट सुरू करणं ही अवघड गोष्ट नक्कीच होती. पण टीम इतकी एकजीव झालेली आहे जगदंब क्रिएशन्सची. मग आमचे दिग्दर्शक कार्तिक केंडे असतील, हेमंत देवधर असतील, विवेक देशपांडे असतील, शिरीष खरात असेल, आमचे लेखक प्रताप गंगावणे, त्यांचा या सगळ्या प्रवासात सिंहाचा वाटा आहे. कारण सातत्यानं इतकं सकस, इतकं दमदार लिहित राहणं आणि त्यातून वेगवेगळे पैलू प्रेक्षकांसमोर आणणं ही सोपी गोष्ट नाही. म्हणजे मी कायम म्हणतो की प्रताप गंगावणे सरांना मी कायम म्हणतो की सरस्वतीचा वरदहस्त असणं हे मी वाचलं होतं. तुमचं लेखन पाहिलं की हे खरं वाटतं, हे अनुभवायला मिळतं. तर त्यांचा वाटा आणि इतरही संपूर्ण टीम, म्हणजे DOP योगेश जानी असतील, ॲक्शन डायरेक्टर रवी दिवाण असतील, माझे दोन्ही जे जगदंब क्रिएशन्सचे सहनिर्माते आहेत डॉक्टर घनश्यामराव आणि विलास सावंत असतील, एक एंटायर टीम, म्हणजे अगदी दिग्दर्शकापासून ते स्पॉट बॉयपर्यंत. जेव्हा तुमची संपूर्ण टीम, मी मालिका करत नाहीये, मी काम करत नाहीये, मी महाराजांचं काम करतो, या भावनेनं जेव्हा काम करते तेव्हा आपसूक सगळ्या गोष्टी जुळून येतात आणि त्यामुळे या छोट्या मोठ्या अडचणी, या थोडेशा अडथळे असतात, आणखी वर जाता येतं. आणि तुम्ही पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारली, त्यालाही आता 10-11 वर्ष होऊन गेली. नंतर तुम्ही संभाजी महाराज साकारलेत, पुन्हा छत्रपती शिवरायांची भूमिका तुम्ही साकारताय. तर एकच व्यक्तिरेखा एकाच व्यक्तीने ती कमी स्पॅनमध्ये पुन्हा साकारणं,
हे माझ्या मते खूप महत्त्वाची गोष्ट आहे, खूप चॅलेंज आहे. तर मुळात तुम्ही काय बारकावे आणलेत पुन्हा नव्याने साकारताना? अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या यावेळी आम्हाला नव्याने पाहायला मिळत आहेत? नक्कीच हा फारच इंटरेस्टिंग आणि फार महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण राजा शिवछत्रपती ही मालिका जेव्हा झाली तेव्हा एक भूमिका असते आणि तेव्हाच्या वाहिनीची, तेव्हा निर्मात्यांची खूप साधी सरळ भूमिका अशी होती की चौथीच्या पुस्तकात जे महाराज माहिती आहेत तेच महाराज आम्हाला पोचवायचे. पण 2009 ते 2021 जवळपास 12 वर्षांचा काळ गेला. एक तप गेल्याने या तपामध्ये अनेक गोष्टी बदलल्या. इतिहासाकडे बघण्याची एक दृष्टी बदलली आहे. इतिहासाकडे चिकित्सक वृत्तीनं बघण्याची गरज निर्माण झाली आहे. इतिहास हा केवळ अभिनिवेशासाठी नाही तर तो प्रबोधनासाठी सुद्धा आहे. याचा एकदा विचार सुरू झालाय आणि त्यामुळे या सगळ्या दृष्टिकोनातून बघणं म्हणजे एक साधं उदाहरण देतो की 60-70च्या दशकामध्ये चित्रतपस्वी भालजी पेंढारकरांनी भवानी माता महाराजांना तलवार देते असं चित्रीकरण दाखवलं. त्याचे नंतर पोस्टर्स बनले. या सगळ्या गोष्टी त्या काळाला ते अनुसरून योग्य होतं. जेव्हा राजा शिवछत्रपती मालिका केली तेव्हा महाराजांना भवानी मातेशी संवाद साधताना ही कल्पना सुचली. इथपर्यंत आपण थांबू शकतो. 2018 स्वराज्य रक्षक संभाजी करत असताना संभाजी महाराजांच्या तोंडून असं काहीही घडलं नव्हतं. त्यावेळेच्या सरदारांमध्ये जो एक नैराश्य आलं होतं त्यातून ऊर्जा मिळावी म्हणून महाराजांनी ही गोष्ट केली होती असं आपण म्हणू शकलो. आणि आता 2021 मध्ये आपण हे दाखवू शकलो की खरी भवानी मातेने तलवार दिली नव्हती तर ही प्रतीकं आहेत, या श्रद्धा आहेत, यांचा वापर लोककल्याणासाठी करून घ्यायचा ही शिकवण महाराजांनी दिली. त्यामुळे हा जो 12 वर्षांचा जो टप्पा आहे हा 12 वर्षांचा केवळ कलाकाराचा टप्पा नाही, हा एक प्रबोधनाचा सुद्धा प्रवास आहे. आणि हे प्रबोधन करायला मिळणं आणि त्या वेगवेगळ्या अँगलनी विचार करणं. किंवा दुसरं जे उदाहरण आहे ते म्हणजे पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटकेचं. म्हणजे तोपर्यंत अनेकांच्या मनात एक प्रतिमा होती की महाराज पालखीतून निसटले. पण आत्ता आपल्याला हा विचार करावासा वाटतो. आपण त्या चिकित्सक वृत्तीनं पाहू शकतो की जो रयतेचा राजा होता आणि रयतेला लागलेल्या ठेच लागली तर ज्या राजाच्या डोळ्यात पाणी येऊ शकत होतं तो राजा अशा संकटाच्या वेळी मावळ्यांना कसं म्हणेल की मी पालखीत बसतो आणि तुमच्या खांद्यावर बसून येतो. आणि अखंड सावधान असणारे महाराज इतक्या अटीतटीच्या प्रसंगात पूर्ण पेहराव्यानिशी कसे जातील. मग महाराजांचं अष्टावधानी व्यक्तिमत्व आहे, त्यांचं वेषांतराचं स्केल आहे, या सगळ्या गोष्टी कुठे. मग त्या संपूर्ण अंधारात एकही मशाल पेटणार नाही याची काळजी महाराजांनी घेतली पाहिजे. म्हणजे जे तुम्ही म्हणालात की वारंवार साकारताना ही आणखी 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 व्यवधान वाढत जातात. महाराज हे असं व्यक्तिमत्व आहे की तुम्ही जितकं खोलात शिराल तितक्या नवीन नवीन गोष्टी तुमच्या हाताला लागत असतात. 100%. म्हणजे आता तुम्ही सुरतेच्या स्वारीचे प्रसंग लोक पाहतील जे आत्तापर्यंत म्हणजे अगदी पंडित जवाहरलाल नेहरूंचा सुद्धा जो गैरसमज झाला होता. तर सुरतेची लूट ही संकल्पनाच आम्हाला मान्य नाही. हा शब्द चुकीचा आहे. आमचं म्हणणं आहे की सुरतेकडून केलेली नुकसान भरपाई. बरोबर आहे. 3 वर्ष शाहिस्ते खानानं या स्वराज्याला जे लुटलं, ज्या मुघलशाहीनी लुटलं त्या मुघलशाहीकडून केलेली नुकसान भरपाई ही सुरतेची नुकसान भरपाई आहे. म्हणजे हे जेव्हा आता स्वराज्य जननी जिजामाता मालिकेतून मांडायला मिळतंय वेगवेगळ्या गोष्टी. म्हणजे आता पुढे मिर्झा राजांचे प्रसंग येतील किंवा त्यानंतर आग्र्याच्या भेटीचा प्रसंग येईल, आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगाचे. तेव्हा या सगळ्या गोष्टी आणखी नव्यानं आणि मला अमोलजी यात महत्त्वाचं तुमचं कौतुक अशासाठी करावं लागतं की कलाकारांनी फक्त अभिनयापुरतं स्वतःला मर्यादित ठेवू नये. अशा काही आपण चुकीच्या म्हणणार नाही पण काळाच्या ओघात ते रूढ झालेलं असतं. ते चांगल्या कलाकारांनी बदल करावेत आपल्याला संधी मिळाल्यानंतर. ते तुम्ही करताय आता. नक्कीच मंदाजी, मला असं वाटतं ना की आपल्या इतिहासाकडं आपण तर्कशुद्ध रीतीनं बघायला शिकलं पाहिजे. म्हणजे महाराज हे देव होते आणि ते स्वर्गातून उतरले आणि सिंहासनावर बसले असं म्हटलं तर माणूस म्हणून आपली जबाबदारी संपते. पण मरते माणसाच्या जन्माला येऊन सुद्धा कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वाला पोचता येतं. याचं एकमेव द्वितीय उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जर असं आपण बघितलं तर तुमच्या माझ्यासारख्या प्रत्येक शिवभक्ताला त्यातून एक अफाट प्रेरणा मिळते. शेवटचे 2 प्रश्न अमोलजी. एक तर तुम्ही आत्ता म्हणालात तसं कोविड आणि ह्याच्या काळात तुमच्या टीमनी अत्यंत सुंदर काम केलं. याचाच अर्थ तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने ही तुमची टीम उभी केली आहे.
नीनाताईंचा अभिनयाबद्दल तर आपण जाणतोच, तरी पण तुम्ही कुणाकुणाचा उल्लेख कराल या मालिकेच्या आत्ताच्या यशाबद्दल? नाही, या मालिकेच्या यशाबद्दल आमचे जसं मी सुरुवातीला सांगितलं, सगळे दिग्दर्शक लेखक प्रताप गंगावणे, त्यांचा कायम सिंहाचा वाटा आहे. माझे दोन्ही सहनिर्माते असतील, त्यानंतर एंटायर टीम राईट फ्रॉम स्पॉट बॉय टू डिरेक्टर, कारण प्रत्येकच माणूस तितका महत्त्वाचा आहे. म्हणजे योगेश जानींचं जे छायाचित्रण आहे ते तितकंच महत्त्वाचं आहे, रवीजींची ॲक्शन तितकीच महत्त्वाची आहे, आणि सगळेच कलाकार. ऐतिहासिक मालिका करत असताना एक महत्त्वाची गोष्ट अशी असते की एकट्या दुकट्याच्या जीवावर गोष्ट होऊ शकत नाही. ओके. म्हणजेच माझा कायम एक साधा सोपा सिद्धांत आहे की जर स्वराज्य महाराजच म्हणाले नाही की एकट्या त्यांनी केलं, बरोबर, स्वराज्य हे रयतेने केलं, स्वराज्य हे सगळ्यांनी मिळून केलं, तर मग त्यांचं प्रतिरूप साकारताना सगळ्यांनी मिळून केल्याशिवाय त्याला पूर्णत्व कसं येईल? बरोबर. त्यामुळे एंटायर टीम इज दॅट इम्पॉर्टंट. अगदी सुरुवातीच्या काळातही ज्यांनी जिजाऊ माँसाहेबांच्या भूमिका केल्या, म्हणजे सुरुवातीला निष्ठा असेल, त्यानंतर अमृता पवार असतील, त्यानंतर भार्गवी असेल, आणि आता नीनाताई म्हणजे कळस आहेत, प्रश्नच नाही. आणि त्याचबरोबर मग तानाजींची भूमिका असेल, मोरोपंतांची भूमिका असेल, आता कुर्तोजी गुजरांच्या भूमिकेमध्ये आनंद काळे येत आहेत, मिर्झा राजांची भूमिका आहे, औरंगजेबाची भूमिका, सगळ्याच भूमिका आपापल्या जागी चोख बसल्याशिवाय ती कलाकृती खुलत नाही. आणि प्रत्येक कलाकार असेल, प्रत्येक तंत्रज्ञ असेल, हे जसं मी म्हणालो तसं हे महाराजांचं काम आहे म्हणून स्वतःला झोकून देतो, म्हणून 500 भागांचा टप्पा पूर्ण होऊ. एक शेवटचा प्रश्न, आता जगदंब क्रिएशन तर्फे तुमची पहिली संभाजी महाराजांवरची मालिका आलेली, ती लोकप्रिय झाली प्रचंड. जिजाऊंची आता होती आहे, त्यातल्या मुख्य व्यक्तिरेखा तर त्याच्यावर लोकांनी प्रेम केलेलंच आहे, पण मला विचारायचं असं आहे, आपल्या शिवकाळातल्या अनेक व्यक्तिरेखा आहेत जशा खूप शिवरायांबरोबर त्यांनी मोठा पराक्रम करून आपलं स्वराज्य निर्माण करण्यात मोठा हातभार दिलेला आहे. तर अशा व्यक्तिरेखा आपण पुढील काळात OTT प्लॅटफॉर्मवर आणू शकतो, ह्याचा कधी काही तुम्ही विचार करताय का? नाही, नक्कीच या संदर्भात विचार सुरूच आहे, आणि OTT प्लॅटफॉर्मचं एक नवीन दालन उघडलेलं आहे. म्हणजे दैनंदिन मालिकांच्या एकूण काळामध्ये खरं तर दैनंदिन मालिका असेल, म्हणजे TV मालिका असेल, TV मालिकेची काही वेगळी गणित आहेत, पण OTT प्लॅटफॉर्मची काही वेगळी गणित आहेत, आणि त्याच्यामध्ये आणखी थोडं स्वातंत्र्य आहे. त्यामुळे नक्कीच असे विषय हे OTT प्लॅटफॉर्मसाठी तुम्हाला मर्यादित काळातही चांगले मांडता येऊ शकतील ते विषय. त्यामुळे तसा नक्कीच विचार आहे, आणि त्याचबरोबर आणखी एक फार महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टला लवकरच हात घालू. इतक्यात तो डिस्क्लोज करणं शक्य होणार नाही, पण एका महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टला लवकरच हात घालतोय. ओके. अमोलजी, तुमच्या ह्या प्रोजेक्टला आत्ताच तुम्हाला शुभेच्छा देतो, पण जिजाऊंवरील मालिका आज आपण 500व्या भागानिमित्त भेटतोय, लवकरच 1000वा भागही तुमचा पूर्ण होऊन तो टेलिकास्ट होऊ, याबद्दल तुम्हाला शुभेच्छा देतो, आणि तुमच्या सगळ्या प्रवासाबद्दल आणखी काहीतरी आम्हाला चांगलं मिळावं यासाठी माझ्यातर्फे आणि तारांगण परिवारातर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मंदाजी, तुमचे आणि तारांगणचे मनापासून आभार. धमाका मनोरंजनाचा आपल्या घरात तारांगण चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.